जिद्द. एका अपंग मुलाची ही गोष्ट. या मुलाचे नाव आहे बाळू गुंडू गिलबिले. जन्मतःच त्याला डावा हात अजिबात नाही. उजवा हात आहे तोही फक्त कोपरापर्यंत. त्या कोपराला बोटाचे एक पेर आहे. अशा या मुलाचे कसे होणार याची ज्याला त्याला काळजी. लहानगा बाळू कुशीवर ओढू लागला, पालथा होऊ लागला, पण हाताचा आधार नसल्याने त्याला पुढे सरकता येईना, रांगताही येईना, दुसऱ्यांच्या मध्ये शिवाय बसता येईना. पण बाळू मोठा जिद्दीचा. हाताची कामे तो पायांनी करू लागला. हळूहळू एक एक गोष्ट त्याला जमू लागली. त्याची ही धडपड पाहून बाळूचे आजी त्याला मदत करू लागली. हळूहळू तो बसायला शिकला, उभा राहू लागला, पावले टाकू लागला, त्याचा हुरूप वाढू लागला. बाळूच्या बरोबरची सारी मुले शाळेत जाऊ लागली. त्याच्या मनात आले आपणही शाळेत जावे. हात नसल्यामुळे त्याला शाळेत घातले नव्हते, तरीही आपणहून तो मुलांच्या बरोबर शाळेत जाऊ लागला. फळ्यावर काही लिहिलेले असायचे ते वाचावे असे त्याला वाटे. तो लक्ष देऊन पाहू लागला, मुलांबरोबर वाचू लागला. त्याचा हुरूप आणखी वाढला. मुले पाटीवर लिहितात त्यालाही लिहावासे वाटले. मुलांच्या पेन्सिली पाटीवर वाजू लागल्या की त्याच्या पायाची बोटे सळसळू लागायची. हाताच्या बोटांप्रमाणे त्यांची हालचाल व्हायची. बाळू आपल्या पायांच्या बोटांनी जमिनीवर रेघोट्या मारू लागला. उभ्या आडव्या रेषा मारता मारता वर्तुळही काढू लागला. मुले पाटीवर लिहितात तसे आपल्याला लिहिता आले पाहिजे हा एकच ध्यास त्याला लागला. एक दिवस त्याने पायाच्या बोटात काडी धरली. पेन्सिलने पाटीवर लिहितात तसे काडीने तो जमिनीवर अक्षरे काढण्याचा प्रयत्न करू लागला. हवी तशी काडी वळू लागली. त्याचा हुरूप वाढला. त्याची ती जिद्द धडपड पाहून आजीने त्याला पाटी पेन्सिल दिली, पुस्तकही दिले. त्याचा आनंद दुणावला. किती वाचू किती लिहू असे त्याला होऊन गेले. एका पायाच्या बोटात पुस्तके धरून दुसऱ्या पायाच्या बोटाने ती पाने उलटू लागला आणि असे तो पुस्तके वाचू लागला. वर्गात विचारलेल्या प्रश्नांची तो भराभर उत्तरे देऊ लागला. त्याने वाचनात प्रगती केली तशी लेखनातही केली. पायांच्या बोटात पेन्सिल धरून तो पाटीवर लिहू लागला. काना मात्रा वेलांटी जमू लागल्या. गाठीचा भ, गाठीचा ध ही अक्षरेसुद्धा लिहिता येऊ लागली. त्या अक्षरांतील गाठ काढता येऊ लागल्या. अक्षरांना हवे तो आकार देता येऊ लागला. आरंभची बटबटीत मोठी अक्षरे जाऊन लहान वळणदार अक्षरे लिहिता येऊ लागली. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याची आजीही आनंदून गेली. तिने मग त्याला कागद दिले, पेन्सिल दिली. बाळू पायानेच कागदावर लिहू लागला. चित्र देखील काढू लागला. असाच काही काळ लोटला आणि पायांच्या बोटात ब्रश धरून तो चित्रही रंगवू लागला. हात नसलेल्या बाळूची जिद्द इथे संपली नाही. शाळेच्या क्रीडांगणावर त्याचे मित्र खेळत. विविध खेळांच्या स्पर्धा होत. बाळूला वाटे त्यात आपणही भाग घ्यावा. त्याच्या मनात आले ते त्याने करून दाखवले. लंगडी, कबड्डी, खो खो या मैदानी खेळात भाग घेऊ लागला. त्याने चांगला सराव केला. एक दिवस आपल्या शाळेच्या संघातून तो मैदानात उतरला. छान खेळला. पाहणाऱ्यांच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. हाताविना त्याचे काही अडले नाही. हातांची उणीव त्याने पायाने भरून काढली आणि हळूहळू आपल्याला हात नाहीत हे तो विसरून गेला. शेंद्री हे बाळूचे गाव. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज तालुक्यातील. हात नव्हते म्हणून त्याला शाळेत घातले नव्हते, पण आपण शाळेत जाऊन एक एक परीक्षा उत्तीर्ण होतो. आता महाविद्यालयातही गेला आहे. जी किमया काहींना हातांनीही करता येत नाही ते त्याने पायांनी करून दाखवली.